आज सकाळची सुरुवात मस्त झाली. छानसं चहा केला, एक साईड दूध तापवलं मुलीसाठी आणि माझी मुलगी पण सकाळीच अभ्यास करायला बसली. तिच्या शाळेमध्ये एक्झाम आहे तिचं चालू होतं अभ्यास करायचं. आज दिवसभराचे खूप सारे कामं होते. मला दवाखान्यामध्ये पण जायचं होतं आणि घरचे कामं पण करायचे होते. स्वयंपाक, पोरीचा टिफिन करायचा होता आणि नंतर अगोदर पहिले घर झाडून घेतलं, मग घर पुसून घेतलं. मग घर पुसलं की टेन्शन नाही राहत. आज सकाळपासून कामं म्हणजे दवाखानाच होता. आज सकाळी सर्वात अगोदर माझा दवाखाना करून घेतला. मी दुसऱ्यांदा म्हणजे प्रेग्नेंट आहे तर मला 3 महिन्याची सोनोग्राफी करायची होती. मग दवाखान्यामध्ये घेतली. अगोदर कपडे धुवून घेतले आणि कपडे धुतल्यानंतर खूप जास्त थकली होती. मग पाणी पिऊन घेतलं. आता 9 महिन्यानंतर ही गोष्ट कंटिन्यू ठेवायची आहे की अर्ध्या घंट्यानंतर 5-5 मिनटानंतर असं काय कितीकही वेळातून पाणी प्यास लागते. मग तयारी करून घेतली दवाखान्यात जायची, कारण तिथं पण नंबर लागत नाही. 2-3 तास अगोदरच जाऊन बसावं लागते. सोनोग्राफीचं लाईनमध्ये लागली, सोनोग्राफी करून घेतली. रिपोर्ट नॉर्मल आले. त्याच्यानंतर यांनी मंचुरियन नूडल्स आणले होते दोघींसाठी. ते मस्त एन्जॉय केली मी आणि माझ्या मुलीनी. आणि नंतर मग संध्याकाळी काय तिच्या दाताचं निघालं. 2-3 दिवसापासून त्रास होत होता तिला, रडत होती, मम्मा दात दुखते. पण असं वाटते चॉकलेट खाते म्हणून नॉर्मल गोष्ट आहे. पण दवाखान्यात जाऊन बघलं तर डॉक्टरनी सांगितलं की आजपर्यंत कॅव्हिटीज झाली आहे. तिच्या दातामध्ये मसाला भरायचा. 6 ते 5.5 वर्षाचीच आहे. पण आता काय आहे, शेवटी डॉक्टरांच्या मतानं ऐकून मग मसाला भरला. घरी आलो. घरी येता थोडी ड्रेस बघितले, प्राईस जास्त सांगत होते म्हणून घरी आली. असा गेला मग काहीसा आजचा दिवस. चला बाय.